भारतीय जनता पार्टी RSSची संस्कृतीच अशी आहे की ते इतरांना तुच्छ लेखतात. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रामध्ये जे स्वतः बोलू शकत नाहीत ते पाळलेले त्यांनी लोक आहेत. मग त्याच्यामध्ये निलेश राणे असतील, गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, पाशा पटेल असतील, ते राळेभात असतील, राम शिंदे असतील, असे वेगवेगळे लोक फडणवीसांनी पाळलेले आहेत. जे स्वतः बोलू शकत नाही ते ह्या लोकांच्या मार्फत बोलत असतात. गुणरत्न सदावर्ती सारखे लोक यांनी पाळलेले आहेत. आणि ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम भारतीय जनता पार्टी दररोज करत आहे. निवडणुकीतला प्रचार सुद्धा त्यांनी अगदी खालच्या स्तरावर नेलेला आहे. हे अतिशय लांछनास्पद आहे. हे लोकशाहीला न शोभणार आहे. अधिकार चोर धंदा का करता? झक मारली का लागा? अरे बाडव्या, हिप्ता हरामी हा. अरे बाडव्या, म्हणजे माझे गुरु पाशा पटेल सर. शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल रे पंजा तेरा कमाल. या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानं मुसलमानांनी हाणायचे. सगळा सत्यानाश करू टाका. रामभाऊ तुम्ही एक घाय की तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय त्यांना ठेवत नाही. अरे आम्ही काय येडे कडूचे हो? अरे का अरे एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची. अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोड जीव देत नव्हती. एके दिवशी रात्री 2 वाजता म्हातारी ठणाना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. माझ्या गळ्यातच पडणार नाही. तसं हे हरामखोर कसा गुटगुटीत खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांचं ठोकायचं काम करायचंय. महाराष्ट्रात राहतोय ना, अंगात मराठी रक्त आहे ना. जगण्या मरण्यापेक्षाही मोठा असतो तो स्वाभिमान. पण को मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है. सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे. यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. एकनाथ शिंदेंच्या बंडाची आग्रा सुटकेशी तुलना केली गेली आहे. प्रतापगडावर भाजपच्या मंगलप्रभात लोढाण करून ही तुलना केली आहे. सरकारवर अवलंबून का राहत आहे? या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. तो माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे. छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को, तो उसका मतलब क्या? मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. मात्र हाच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती हा पुतळा आता कोसळलेला आहे. कर्नाटकच्या बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. पुतळा काढताना स्थानिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा पुतळा हटवला असा सवाल स्थानिकांनी विचारला. मी शिवाजी सत्तार औरंगजेब रावसाहेब दानवेंनी असं म्हटलेलं आहे. औरंगजेब काय बोलतो ते मला शिवाजीला कशाला विचारता असं रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी हे अजब वक्तव्य केलंय. आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती बंगळुरूमध्ये घडलेली आहे. पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तयार होण्याआधीच तडे गेल्याचा सगळा प्रकार आहे. महाराजांच्या पायाला तडा गेल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या आहेत आणि तसे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महानगरपालिका या पुतळ्यासाठी एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे. सुप्रियाताई सुळे म्हणतात की 50 खोके तुम्हाला पण मिळालेत का? इतकी बेकारचोट झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ. इतकी बेकारचोट झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, रोज पीटती थी डंडे. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले. लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपा उमेदवारांनी संविधान बदलण्याचा वादग्रस्त सूर आळवलाय. सरकार संविधान में संशोधन लेकर उसके लिए 2/3 बहुमत से अधिक नहीं. लोकांनी निवडून देण्याआधीच हे नेते संविधान बदलाची भाषा करू लागले. क्षत्रिय समाज को लेकर कथित आपत्तिजनक टिप्पणियों के बाद घिरे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला के तेवर बदल गए हैं. राजकोट में राजपूत अस्मिता महासम्मेलन में करीब 2 लाख लोगों ने हिस्सा लिया. क्षत्रिय समाज के लोगों के गुस्से की वजह है राजकोट से बीजेपी कैंडिडेट पुरुषोत्तम रूपाला का बयान. दूसरों ने भी काफी राज किया, अंग्रेजों ने भी काफी राज किया और उन्होंने दमन करने में कोई कमी नहीं छोड़ी थी और महाराजा तक उनके सामने झुक गए थे. उन्होंने भी अंग्रेजों के साथ रोटी बेटी के रिश्ते रखे, लेकिन मेरे रूसी समाज ने न तो धर्म बदला न ही कोई संबंध.